जय जय रघुवीर समर। बाप रे, कसली गुफा आहे बघ ना, पूर्ण आतमध्ये, पूर्ण अंधार आहे। बघ ना कसली भारी वाटते। खाली पाणी आहे। आत्ताच मी आहे ना ही गुफा पाहिलेली आहे आणि रामदास स्वामींचं जे गुफेमध्ये तुम्हाला ते दाखवलं तिथे बसलेले आहेत कल्याण नमस्कार, मी कोकण कन्यासुटीला स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी चालले महाडमध्ये शिवतरघळीला, आणि शिवतरघळीला काय आहे, त्याच्यामागचा इतिहास काय आहे तिथे जाऊनच तुम्हाला मी सांगेल। तर मग चला माझ्यासोबत शिवतरघळीला। तर आता आपला प्रवास आहे ना सुरू झालेला आहे। महाडपासून साधारणतः शिवतरघळी आहे ना 20 किलोमीटरवरती आहे, म्हणजे मला वाटते अर्धा तास लागेल जायला। तर जाऊया आपण। सावित्री पुलावरती
फायनली आपला प्रवास आहे ना संपलेला आहे। जसं की मी आपल्याला म्हटलं की महाडपासून हे 30 किलोमीटर अंतरावरती आहे आणि येताना आपल्याला बिरवाडी हे गाव पण लागतं आणि आतला मी तुम्हाला ट्रॅव्हल दाखवलेलाच आहे, तुम्ही बघायलाच नंतर। तर आता आम्ही ना पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। तिकडे पाठीमागं दिसतंय की बाजूला आहे ना एक जलाशय आहे आणि त्यांची गुफा आहे, तर आपण आता तिकडे जाणार आहोत बघायला। एकदम शांतता इथून आहेत ना। आता आपण चालत वरती चाललेलो आहोत। बघताय तुम्ही पूर्ण शांतता आहे, पूर्ण शांत असा परिसर आहे, कुठेच काही आवाज नाहीये। मी असं ऐकलं होतं की इकडे निर्मनुष्य वस्ती आहे, म्हणजे इकडे जास्त कोण लोक राहत नाही आणि हे खरंच आहे। बघताय पूर्ण शांतता आणि वरती ती गुफा आहे, काहीच असं म्हणजे वस्ती आपल्याला दिसत नाहीये। तर मस्तपैकी आपण आता वरती जाणार आहोत। आपल्याला बघायचं आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेला दासबोध हा ग्रंथ आपण पाहणार आहोत। आतमध्ये जाऊन ती गुफा आणि वरती मोबाईल शूट करायला मिळते की नाही माहीत नाहीये, तरी आपण बघूया मिळतंय का काही शूट करायला। आता आपण आहोत ना खालून चालत चाललेलो आहोत। पाहू शकता इकडे आहेत ना मे बी किती पायऱ्यात मोजल्या पण पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून आपण वरती जाणार आहोत। तर जाऊयात आपण। जसं की मी ऐकलं होतं ना रामदास स्वामी यांनी आहे ना म्हणजे इथे येऊन आहे ना आता जे संसारात रमलेली माणसं आहेत त्यांना हे करता यावं, म्हणजे एक काहीतरी शांतता मिळावी यासाठी हा दासबोध ग्रंथ लिहिला होता। आणि 250 वर्षापर्यंत लोकांना माहीतच नव्हतं की काय आहे याच्यामध्ये। तर शंकरराव देवांनी याच्याबद्दल आहे ना शोध म्हणजे तो ग्रंथ वाचला आणि मग या गुहेचा शोध घेतला आणि इथे येऊन मग ही गुहा सगळ्यांना समजली। तर आपण आधी जाऊन बघूया वरती। आपण आहोत ना तिथून गेट मधून आतमध्ये एंट्री केलेली आहे। बॅक साईडला बघताय तुम्ही तिकडे आहे ना एक छोटंसं धबधबा टाईप मध्ये म्हणजे जलाशय दिसतंय, म्हणजे पूर्ण आजूबाजूला बघताय शांतता आहे। आणि इकडे हे वरती ती गुहा आहे, आपल्याला ते बघा तिथे आतमध्ये आहे ना एंट्री करायची आहे। तर जाऊया आपण वरती। मला वाटलं मी नाही दिसत। आपण आता आहोत ना इथून एंट्री करणार आहोत। ही आतमध्ये छोटी गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला होता आणि त्यांनी असं ठिकाण यासाठी निवडलं होतं कारण का शांततेमध्ये त्यांना लिहायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी हे असं ठिकाण निवडलं होतं। ही बघा ती गुफा।
बाप रे, कसली गुफा आहे बघ ना, पूर्ण आतमध्ये. पूर्ण अंधार आहे ना. बघ ना कसली भारी वाटते. खाली पाणी आहे. काय सर हळूहळू चालू. वेगळं वाटलं ट्रेन सारखं. गुहागरचे संदीप चंद्रकांत 12%. शकता तुम्ही, हे आहे मी आता इथे जे आतमध्ये आले आहे ना, हे सभागृह आहे. पाठीमागे आहे ना गुहागरचे मूर्तिकार आहे संदीप चंद्रकांत 12% यांनी ही मूर्ती आहे ना रामदास स्वामींची बनवलेली आहे. खूपच अप्रतिम सुंदर अशी मूर्ती आहे. आणि इकडे आहे ना आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू आहे. म्हणजे असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, म्हणूनच हिला शिवतरगड असं देखील म्हटलं जातं. आणि हा जो सभागृह आहे ना, इकडे बघा बैठकीची पुस्तकं आहेत पूर्ण. म्हणजे इथे आहे ना उपासना करायला बसतात, कारण का खूपच शांतता आहे. बाजूला फक्त तुम्ही बघू शकता ना, तर फक्त पाण्याचाच आवाज येतो आणि बाकी पूर्ण शांतता पसरलेली आहे. आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते की मला या श्री रामदास स्वामी यांच्या ठिकाणी आणि या शिवतरगडीला यायला मिळालं. खूप भारी वाटते. जय सद्गुरू. जन्मभूमी पूर्ण माहिती दिली. चित्रकलेची माहिती आहे पूर्ण.
हे जावळी परिसरातील हे जावळी जावळी थोडं म्हणतात की जाऊचं फळ. ते तर इकडे साताराच्या साईडला आहे ना. हो, पण त्याचं असं पसरत असेल, मला असं खूप नक्की नाही माहिती, पण जावळीचं तेच खोर आहे फळ. म्हणतात हे. जावळीचं फळ. जावळी ऐतिहासिक मस्त आहे. पाचसाळी आहे म्हणून. हा, जावळीच्या मोड्यांमुळे जावळीपुरातली संपूर्ण हे चंद्रराव म्हणूनचा वाडावरच आहे, म्हणजे आता काहीच नाही तिथे, पण या पायऱ्यांवरनं गेल्यावरती तिथे पुढे म्हणजे ॲक्च्युअली जावळी येतो ना महाबळेश्वर. ग्रंथ. इकडे. हवाई केस वाचायला. आत्ताच आहे ना मी या गुफेच्या आतमध्ये येऊन आहे. ती गुफा पाहिलेली आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे, कारण बाजूला आहे ना एक सुंदर असं जलाशयासारखं पाणी पडतंय, शांतता आहे, त्याचाच आवाज फक्त इकडे येतो. आणि इथे पूर्णपणे आतमध्ये मस्तपैकी गुफा आहे. तर एक गोष्ट खूप मला आवडली, आतमध्ये आहे ना हा जो ग्रंथ आहे ना रामदास स्वामी यांनी सांगितलेला आहे आणि कल्याण स्वामी यांनी त्याचं लिखाण केलेलं आहे. खूपच भारी आहे. आणि जसं मगाशी तुम्हाला मी म्हटलं की 250 वर्षानंतर शंकरराव देव यांनी याचं आहे ना ग्रंथाचं त्यांना एक अवगत झालं आणि त्यांनी त्याचं आहे ते सगळ्या जगापर्यंत आणलं. त्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचतोय. तर सांगायचा उद्देश असा आहे, जेही इथे आले नसेल त्यांनी नक्की इथे येऊन व्हिजिट करा. जेही आपले दात आहेत सगळ्यांनी येऊन इथे भेट द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय सद्गुरू. थँक्यू.